नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे जया ब्लॉग। सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। छोटे मोठे व्हिडिओ आहेत ते पहा। मी एका असंच फॅमिलीचं भांडणं चालली होती, मग मी त्यांची व्हिडिओ बघत असते। ते व्हिडिओ बघताना मी त्यांना कमेंट केलं की बाळांनो, तुम्ही आईचा विचार करा। तुम्ही भांडताय ना, भांडा, फक्त भांडताना फक्त आपल्या आईचा विचार करा। आईने तुम्हाला खूप कष्टातून मोठं केले। माझं इथं काय चुकलं असेल तर माफ करा। ते चॅनलवाल्यांचं पण त्या कमेंटवर काही रिॲक्शन नव्हतं, तर दुसरेच काहीतरी कमेंट लाईक करते। माझ्या व्हिडिओला लाईक करणारे भरपूर होते, तर दुसराच कोणतरी कुत्रा होता, म्हणजे आता माझ्या तोंडात शिवीच निघते। अरे माझं वय बघ, तुझं वय बघ, आणि काय आय लव्ह यू म्हणतो। अरे बोल जा ना तुझ्या आई बहिणीला, कोणाला पण। मला नको ना बोलू, असं नाही बोलायचं कुणाला पण। प्रत्येकजण आपले महाराष्ट्रात राहतो, आपण मराठी बोलतो, आणि आई बहिणीवरनं विचार करून तुम्ही बोलत जावा। माझं म्हणण्याचा उद्देश एवढंच आहे की तुम्ही ज्यांना काय तू मलाच बोललास, आता तू माझे व्हिडिओ बघत असणार आहे, त्यामुळे तू मला बोललास। असं प्रत्येकांचे किती व्हिडिओ बघतोस, काय बघतोस, कुणाला बोलतोस मला नाही माहिती। आणि त्यात लिहिलं आहे की मी कॉलेज स्टुडंट आहे। अरे तू कॉलेज स्टुडंट आहे ना, तुझ्यापेक्षा मला मोठा मुलगा आहे। हे विचार करून तुम्ही, की कोणीही व्हिडिओ बघत असेल, कोणीही मी व्हिडिओ टाकणार आहे, कोणीही बघत असेल, तर तुम्ही माझं काय चुकलं असेल तर सांगा। मी त्या मुलांना एवढंच समजावलं होतं की बाळा, तुम्ही आईचा विचार करा। वडील तर नाही आहेत त्यांना, आईचा विचार करून तुम्ही बोला। याच्यावर तो कुत्र्याने कमेंट केली होती। त्या चॅनलवाल्यांचं काही कमेंट नव्हतं। ज्यांना पटलं ते माझ्या कमेंटला लाईक भरपूर आहेत त्या चॅनलवर, तर हा दुसराच कोणतरी। मला नाही पटलं हे। तुम्ही कमेंट करताना थोडंसं विचार करून कमेंट करत जावा। आणि इथून पुढं जर कमेंट करणार असाल तर तू म्हणतोस ना मी तुम्हाला ओळखतोय, असं ओळखत असेल तर डायरेक्ट माझ्या चॅनलला कमेंट कर आणि मला रिप्लाय दे। आणि माझ्या घरापाशी राहतोय तू बोललास ना, चालतंय, मग रिप्लाय दे, मी तुलाच पाठवते। हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे, मी तुझ्यासाठीच बोलली आहे।